मंडळी, तुमचीसुद्धा नॉनव्हेज खाण्याची इच्छा झाली का? पण नॉनव्हेज आणायला वेळ नाही? मग हा झटपट तयार होणारा चमचमीत अंडा मसाला का नाही ट्राय करत? त्याकरिता ना एक तवा घ्यायचा, त्यावर पाव वाटी सुक्या खोबऱ्याचे काप छान असे खरपूस तळून घ्यायचे. लगेचच आलं, लसूण, 2 चमचे धणे, मिरच्या आणि त्याचसोबत ना 3 मोठ्या आकाराचे बारीक चिरलेले कांदे परतवून घ्यायचे हलक्याशा चॉकलेटी रंगावर. आता या परतवून घेतलेल्या साहित्यांमध्ये पाववाटी कोथिंबीर घालायची. सुरुवातीला सुकं खोबरंच फक्त फिरून घ्यायचं. नंतर उरलेलं संपूर्ण साहित्य थोडंसं पाणी घालून दळून घ्यायचं. बघा या स्वरूपाची आपली पेस्ट तयार झाली, म्हणजेच वाटण तयार झालं. आता भरपूर सारे सुके मसाले घ्यायचे, त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, पेस्ट तयार करायची. एक कढाई गॅसवर ठेवली, त्यामध्ये 2 चमचे तेल, जिरे, मोहरी घातली. तयार करून घेतलेली मसाल्यांची पेस्ट घातली आणि हे वाटण घातलं. आता हे वाटण देखील छान असं तेल सुटेपर्यंत परतवून घेऊयात, जोपर्यंत याचा मस्त असा सुगंध दरवळत नाही. वाटण परतून झालं की लगेचच उकडलेली सोलून घेतलेली अंडे ना अशा पद्धतीने चिरा देऊन व्यवस्थित अशी या मसाल्यांमध्ये कोट करून घ्यायची, परतवून घ्यायची. आता गरजेनुसार पाणी घालायचं. तुम्हाला रस्सा पातळ हवा असेल तर जास्त पाणी घाला, थपथपीत हवा असेल तर कमी पाणी घाला. व्यवस्थित मिक्स करून घ्या, मीठ घाला, झाकण ठेवा आणि छान असं तेल सुटेपर्यंत शिजवू द्या. तयार झालेला अंडा मसाला मस्त असा हिरवीगार कोथिंबीर टाकून सर्व्ह करूया. तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा. बाय बाय.